हो हो. नमस्कार. हे बोबडे साहेब, सुधाकर बोबडे साहेब, हे तीर्थापुरी शिवारामध्ये त्यांच्या आपण जमिनीमध्ये आहोत. तर ही जमीन अतिशय चोपण होती. तर तुम्ही सांगा ही जमीन कशी होती, ह्याच्यामध्ये काय उगवत होतं का, काय प्रॉब्लेम होता तुमचा? त्या जमिनीमध्ये काहीच कोणताही माल उगवण क्षमती जवळपास पेरणी केल्याच्या नंतर 30 ते 35% होत होती. हां. तर आजचे रिझल्टला जवळपास 99% क्षमतेनं काय माल कारण उगला. होतं, कशामुळे उगवत नव्हतं त्याच्यामध्ये? जमीन पाणी धरते. पाणी, ही जमीन दाखवा खाली किती म्हणजे कडक जमीन झालेली. आणि ह्या जमिनीचा जो पीएच आहे तो जवळपास 8.5च्या वर पीएच होता. त्या पीएच मुळे ह्यांच्या जमिनीमध्ये काय उगवत नव्हतं. तर या चोपन जमिनीला आपण एक ट्रीटमेंट दिली. तर ह्याचा एकच वेळेस फवारा केला का दोन केले तुम्ही? एकच वेळेस केला. एकच वेळेस फवारा करून हे जे इंडिया ॲग्रो कंपनीचं मॉडिफाईड आणि स्प्रे मॅजिक ह्याचा एक फवारा करून यांची जे सोयाबीन होतं, जे अतिशय निकृष्ट दर्जाचं सोयाबीन म्हणजे गेलेलं सोयाबीन जवळपास आज 100% चांगल्या कंडिशनमध्ये. एकदा सोयाबीन दाखवा. प्रॉडक्ट बद्दल काय वाटलं सर तुम्हाला? एकदम चांगले रिझल्ट आले. एकदम नंबर एक रिझल्ट नंबर येतात. तुम्ही काय रिकमेंड करता? ज्यांच्याकडे चोपन जमीन आहे त्या जमिनीमध्ये पण आपले प्रॉडक्ट वापरून त्यांचं उत्पन्न येऊ शकतं? 100%. 100% येऊ शकतं. याचे काय साईड इफेक्ट आहेत का? काहीच नाही. मी मार फुलामध्ये होती सोयाबीन तरी काय नाही झालं. हा. तर ज्या शेतकऱ्यांची चोपन जमीन आहे किंवा कडक झालेली जमीन आहे त्या शेतकऱ्यांना अतिशय कमी खर्चामध्ये त्याची जमिनीमधले पीक 100% येऊ शकतं. धन्यवाद सर. चोपन जमीन फवारणीपूर्वी व फवारत असताना ज्यावेळेस त्याच्यामध्ये खूप सारं पाणी साचलेलं होतं व सोयाबीनचे पीक हे जवळपास गेल्यात जमा होते. पण एक फवारणीनंतर 15 दिवसांनी सोयाबीनची कायापालट झाली व सोयाबीन जवळपास 2 ते 2.5 फुटावर गेलं, गुडघे घेतलं लागलं. अतिशय चोपन जमिनीत आल्यानंतर आलेला हा खूप छान रिझल्ट. 7 ते 8 दिवसात आलेला अतिशय सुंदर रिझल्ट. त्याच्यामध्ये मॉडिफाईड व स्प्रे मॅजिक हे 2 घटक वापरून अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे.